Jesus power. विकास की शक्ति नहीं है। It is Jesus power. यीशु की शक्ति है। It is Jesus. So today we will take a new subject, आज एक नवीन विषय मी घेणार आहे, the dried up brook Cherith. वाळलेला ओहोळ चरित. We'll open our Bibles to 1 Kings chapter 17 verse 7. एक राजे 17वा अध्याय त्यातलं 7वं वचन सगळ्यांनी काढा. It shall surely bless you all, I know it. आणि नक्की यातनं तुम्हाला सगळ्यांना आशीर्वाद मिळणार आहे हे मला माहित आहे. And it came to pass after a while that the brook dried up because there had been no rain on the land. एक राजे 17वा अध्याय 7वं वचन. आणि काही दिवसांनी असे झाले की ओहोळ आटून गेला कारण देशात पाऊस नव्हता. Now Elijah is one of the most colorful personalities found in the entire Bible. एलिया नावाचं हे जे व्यक्तिमत्व आहे ते बायबल मधलं एक अतिशय छान आणि रंगीत किंवा रंगतदार असं व्यक्तिमत्व आहे. Here in 1 Kings chapter 17, एक राजे 17वा अध्याय. he suddenly appears upon the scene. अचानक एलिया चित्रात येतो He doesn't have a huge introduction आणि मोठी अशी भली मोठी अशी त्याची काही ओळख तिथे नाही and not a lot is said about his life. किंवा बरंच काही त्याच्या जीवनाविषयी तिथे बोललेलंही नाही. And he comes on the scene during some of Israel's most troubled times. इस्रायलचे काही अतिशय त्रासमय जे दिवस होते त्या त्रासमय दिवसांमध्ये अचानक एलिया चित्रात येतो. He lived in the times of the most wicked king named King Ahab. अतिशय दुष्ट राजा, ज्या राजाचं नाव आहाब राजा, त्याच्या कारकिर्दीमध्ये एलिया होता. Because Bible says कारण बायबल म्हणतं in 1 Kings 16:30, एक राजे 16वा अध्याय 30वं वचन. Ahab had done evil above all that were before him. एक राजे 16वा अध्याय 30वं वचन. आहाबाने सर्व वाईट त्याच्या समोर. एक राजे 16:30 राईट. Yes. आणि यहोवाच्या दृष्टीने जे वाईट ते अम्रीचा मुलगा आहाब आपल्या पूर्वी जे होते त्या सर्वांपेक्षा अधिक करीत असे. Amen. So I want to let you know तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे, the time that Elijah was on the scene, it was the worst time for Israel. ज्या काळामध्ये किंवा ज्या राजाच्या कारकिर्दीमध्ये एलिया राहिला जगला तो काळ इस्रायलसाठी अतिशय भयानक अतिशय त्रासमय असा काळ होता. Sometimes we blame the government. कधी कधी आपण सरकारला दोष देतो. We blame the authorities. कधी कधी आपण अधिकाऱ्यांना दोष देतो. If I lived under that authority, I would have done much for God. If I had lived under this authority, I have done this for God. कधी कधी आपण असं म्हणतो की माझ्यावर जर हे वरिष्ठ अधिकारी असते तर मी चांगलं काम देवासाठी केलं असतं. माझ्यावर ते वरिष्ठ अधिकारी असते तर मला अजून चांगलं करता आलं असतं. कधी कधी आपण सरकारला दोष देतो की काय करायचं, सरकारच बरोबर नाही, अधिकारीच बरोबर नाही. If I had been living in America, then I would have done much more for God. जर मी अमेरिकेत राहत असतो तर मी देवासाठी बरंच काही केलं असतं. If I had been living down south, I would have done much for God. मी दक्षिणेकडे कुठेतरी राहिलो असतो तर तिथं मी देवासाठी बरंच काही केलं असतं. काय करायचं, माझं गावच बरोबर नाही, माझं नावच बरोबर नाही. And so here is Elijah living in the worst times तर हा under एलिया the बघा, worst king. हा एलिया बघा किती महाभयानक अशा काळामध्ये आणि त्याहूनही महाभयानक राजाच्या कारकिर्दीमध्ये जगत होता. Now before King Ahab, there were many kings, आहाब राजाच्या पूर्वी अनेक राजे होऊन गेले. like even Joram जसं or Jeroboam. जेरोबाम किंवा यरोबाम राजाही होऊन गेला. He led Israel away from the true worship of God. आणि त्या जेरोबाम राजाने इस्रायलला देवाच्या खऱ्या आराधनेपासून लांब नेलं, भटकवलं. त्याला कारणीभूत जेरोबाम. And he started the golden calf worship. आणि त्याने सोन्याच्या वासरूची आराधना किंवा पूजा सुरू केली. And there was another king whose name was Baasha. अजून एक राजा होता ज्याचं नाव होतं बाशा. They were all worse kings. हे सगळे वाईट राजे बर का. But yet, तरी Ahab was the worst of all. आहाब सगळ्यात वाईट राजा. Many times people say, वाईटातला वाईट राजा आहाब. बऱ्याच वेळेला माणसं म्हणतात if I lived under Baasha, I would have done something. बाशा राजाच्या कारकिर्दीत जर मी असतो तर मी काहीतरी केलं असतं. See, it's not the environment. असं नाही, परिसराने काही फरक पडत नाही. जे तुला करायचं ते करायचंच आहे.
Amen. कोई भी रहो, अपने को क्या फरक पड़ना है? It's not the environment that makes you. परिसराने तू बनत नाही. It's whom you worship that makes you. ज्याची आराधना तू करतो तो तुला बनवतो. तर तू कुणाची आराधना करतोय ते बघ. Amen. आमेन. Whom you belong to is very important. तू कुणाच्या मालकीचा आधी ते शोधून काढ आणि तू कुणाची आराधना करतोय ते आधी तपास. Under whom you work is not important. Of whom you belong to is very important. कुणाच्या हाताखाली तू काम करतो, तुझे वरिष्ठ अधिकारी कोण आहेत, काय आहेत, कोण तुमचे लीडर, त्यांनी काही फरक पडत नाही. तू कोणाची आराधना करतोय, तू कोणाच्या मालकीचा आहे, Lord. ठरेल. So you may work under anybody तर तुम्ही कुणाच्याही हाताखाली काम करू and you शकता. will still feel comfortable because you know whom you worship. तुम्ही कुणाच्याही हाताखाली ऑलमोस्ट काम करू शकता आणि कोणीही तुमच्या डोक्यावर अधिकारी असलं तरी त्यांनी काही फरक पडत नाही. पडू नये. Amen. Amen. And you know, King Ahab married the princess whose name was Jezebel. आणि आहाब राजानं एका राजकुमारीशी लग्न केलं, तिचं नाव होतं इजबेल. And she was more worse than her husband. आणि ही नवऱ्यापेक्षाही वाईट निघाली. Birds of the same feather flock together. म्हणजे ज्यांचे पंख सारखे त्यांची घरटीही सारखी. And she was from Sidon. आणि ती सिदोन पासून आलेली. So the two of them worked together to make Baal the major god of Israel. आणि दोघांनी नवरा बायकोनी उभयतांनी मिळून बालला त्या इस्रायलचा देव करून सोडायचा जणू कटच केला. एक मिशनच केलं की इस्रायलचा देव बालच होणार आणि आपण बाललाच इस्रायलचा देव करून राहायचं. And you know how the prophets of God were killed by them. आणि मग त्यांच्याद्वारे किती सारे देवाचे संदेष्टे ठार मारले गेले हे तुम्हाला माहिती असेल. And under their rule त्यांच्या अधिकाराखाली or in their times, किंवा त्यांच्या काळात it became illegal to worship the Jehovah God. यहोवा देवाची आराधना बेकायदेशीर झाली. आहाब आणि इजबेल या राजा राणीच्या कारकिर्दीमध्ये आणि त्यांच्या अधिकाराखाली यहोवा देवाची आराधना इल्लीगल म्हणजे बेकायदेशीर झाली. They passed a memorandum that no more Jehovah will be worshipped. It is illegal to worship Jehovah. They should worship Baal God. आणि त्यांनी ठराव पास केला की यहोवा देवाची आराधना यापुढे होणार नाही. यहोवा देवाची आराधना यापुढे बेकायदेशीर गणली जाईल आणि सगळ्यांनी आजपासून पुढे बाल देवाची आराधना केली पाहिजे म्हणजे पाहिजे. Because that influence came from his wife Jezebel, who was from Sidon, and she brought that God in Israel. सिदोन मधून त्याची बायको ही इजबेल राणी आलेली आणि इजबेलीनं खरं म्हटलं तर हा सगळा प्रभाव आणि छाप त्या आहाब राजाच्या जीवनावर पाडून, कारण की तिथं ती बालची आराधना करायची आणि तिथून ती हे सगळं घेऊन आली जे राजांनी पण ठराव करून मंजूर करून सोडलं. I'm setting the field for you. मी तुमच्यासाठी जमीन तयार करत आहे, चित्र Setting तयार. the background for you that you may know under what circumstance Elijah was living. मी तुमच्या समोर चित्र रंगवून तयार करत आहे, पार्श्वभूमी तयार करत आहे की तुम्हाला कळावं एलिया कुठल्या पद्धतीच्या लोकांमध्ये, अधिकाऱ्यांमध्ये आणि परिसरामध्ये जगत होता. So let us not cry over our situations. तर आपल्या परिस्थितीवर रडत बसू नका. एलियाची परिस्थिती कशी होती? इट वॉजंट दॅट इझी. Because Elijah was living in the worst scenario. कारण की एलिया तर आपल्यापेक्षाही वाईट परिस्थितीत जगत होता. And right in the middle of this darkness, आणि या सगळ्या अंधारामध्ये out of nowhere, कुठूनही म्हणजे अगदी शून्यातनं comes Elijah. शून्यातून कुठून तरी एलिया अचानक चित्रात येतो किंवा आला And he rebukes the king. आणि राजाला एलियाने येऊन धमकावलं. एक तर शून्यातनं हा माणूस अचानक आला एलिया आणि येऊन त्यांनी स्ट्रेट राजाला धमकावलं And he says, there won't be rain. आणि म्हटला पाऊस पडणार नाही, There won't be any dew. पाऊस पडणार नाही, दव पडणार नाही, All according to my word. सगळं माझ्या शब्दाप्रमाणे होईल. And that is boldness. आणि याला धाडस म्हणतात. I'm telling you, sometimes when you go out bold for God, God will save you. मी सांगतो ना, कधी कधी असं जर धाडसाने आपण देवासाठी बाहेर पडलो तर देव तुम्हाला आणि मला वाचवेल. But when we are timid, God won't save us. पण आपण भित्रडासारखं वागायला लागलो तर देव आपल्याला वाचवायला येणार नाही. You may be extra bold, God can save you. तुम्ही जर जास्तीचे धाडसी राहिलात ना तर ते चालेल. जास्त धाडसी माणसांना देव कमीत कमी वाचवायला तरी येईल. But don't be timid. भित्रडांना आशा नाही, भित्रडांसाठी देव येणार नाही. Praise the Lord. आमेन. And the nation is reeling under the drought. आणि संपूर्ण देश मग दुष्काळाखाली राहायला लागला. In fact, many were saying it is because of Elijah we have no rain. आणि बरीच माणसं तर त्यावेळेला असं म्हणायला Can you लागली, imagine? या एलियामुळे बघा पाऊसच पडत नाहीये. माहित नाही हा एलिया कोण, कुठचा, कसा अचानक आला आणि त्याच्यामुळे पाऊस पडत नाही. But most were saying, पण जास्तीत जास्त माणसं असं म्हणत होती, good, there is no rain because Baal is worshipped here. बरं झालं पाऊस नाही, कारण की इथे बालाची आराधना ह्या लोकांनी सुरू केलेली आहे. Now everything is dried up. सगळं काही वाहून गेलं. There is no water anywhere. अजिबात कुठेही पाणी राहिलं नाही. The land is baked and cracked. आणि संपूर्ण जमीन इतकी वाळली, इतकी सुकली की तिला तडा फुटल्या.
Under the sweltering sun, there is not a drop of water. आणि इतकं तळपतं ऊन आणि एक थेंब पाणी नाही. कशी अवस्था असेल तुम्ही पहा. Every green plant died. प्रत्येक हिरवगार झालेलं झाड वाळून गेलं, सुकून गेलं आणि मेलं. And God at that time आणि त्यावेळेला देव is concerned about Elijah. त्यावेळेला देवाला एलियाची काळजी व्हायला लागली. See, that's a beautiful thing. अतिशय सुंदर ही गोष्ट आहे. या सगळ्या सिनारिओ मध्ये देवाला जर काळजी कोणाची व्हायला लागली तर मॅन ऑफ गॉड, See, त्याचा when the सेवक land is एलिया. reeling under famine, संपूर्ण देश दुष्काळाखाली जगत under आहे. drought, संपूर्ण देश दुष्काळात आहे. God is concerned about his man देवाला Elijah. काळजी त्याच्या माणसाची आहे. And what does God tell Elijah? आणि देव एलियाला काय म्हटला, Go to the east तुझा पूर्वेकडे and hide by the brook Cherith. आणि करीत नावाचा ओहोळ आहे तिथे लप. See, God knows where to have water. देवाला माहिती आहे की पाणी कुठे मिळतं. He still has his reserves kept for his people. देवाकडे पाण्याचे हौद त्याच्या लोकांसाठी, त्याच्या माणसांसाठी भरून ठेवलेले देवाला माहिती आहेत की ते कुठे आहेत. Praise the Lord. Amen. Only God knows. फक्त देवालाच माहिती असतं की अशा परिस्थितीत पाण्याचा हौद माझ्या माणसासाठी कुठे आहे. And in the natural, people will be, hunting for it. नैसर्गिक स्तरावर माणसं पाण्याचा शोध करत राहणार, हातपाय मारत राहणार, पाणी नाही, पाणी नाही, पाणी नाही. But those who worship God, पण जी माणसं देवाची आराधना He करतात has special place reserves for them. त्या माणसांसाठी एक खास जागा देवानी राखून ठेवलेली असते. And it is interesting to know आणि हे जाणून घेणं फार उत्सुकमय आहे. that Cherith in Hebrew means cutting. हिब्रू भाषेमध्ये करीत किंवा चरित म्हणजे कापणे, Cutting कापणे, or separation. कापणे किंवा वेगळे करणे, Separation. विभक्त करणे, वेगळे करणे, कापणे. In other words, God is saying, म्हणजे या सगळ्यात देव असं म्हणतोय, if you separate yourself unto me, तुम्ही जर स्वतःला माझ्या खातर वेगळं करून ठेवलं I will give you Cherith. तर देव म्हणतो मी तुला करीत देईन, पण माझ्यासाठी वेगळा हो. Praise the Lord. सगळं सोडायचं, माझ्या मागे चालायचं तर करीत मी येईल. See, you will find advantage in me. आणि माझ्यामध्ये तुला लाभ व फायदा And हे so, होईल. and so Elijah is going to separate himself from Israel तर एलिया स्वतःला इस्रायल पासून आता वेगळं करणार and hide under God's protection. आणि देवाच्या संरक्षणाखाली लपणार. And so now what Elijah मग does, मग एलियानी काय केलं, he goes to Cherith, एलिया गेला करीतला and while he was there, आणि तिथे एलिया असताना see, he finds that water, पहा ना, त्याला ते पाणी सापडतं, cool water. शांत आणि अतिशय थंड असं पाणी. He drinks from that cool water of Cherith every day. करीत मधलं थंड पाणी रोज एलियानी प्यालं. And not only that, आणि एवढंच नाही, you cannot just live on water. केवळ पाण्यावर तर माणूस जगत नाही ना. God says, ते बोलला, don't worry, काळजी करू नको, I have commanded मी आज्ञा केलेली आहे, the ravens मी आज्ञा केली आहे कावळ्यांना, to bring food for you to मी eat. कावळ्यांना आज्ञा केली आहे की त्यांनी तुझ्यासाठी अन्न आणावं. माणसावर भरोसा नाही मला. नाही, ह्या मानव जातीवर माझा विश्वास नाही. Because while bringing it halfway, he will eat it then. कारण माणसाचं काही सांगत नाही, आणता आणता अर्ध स्वतःच खाईल. But I will send the ravens पण कावळे पाठवतो that they will bring you food. आणि कावळ्यांना सांगेन की तुला अन्न आणून द्यावं. I mean, just imagine ravens feeding Elijah. कावळे येऊन एलियाला खाऊ घालतायत, कमाल आहे. So Elijah was well supplied morning and evening तर सकाळ संध्याकाळ एलियाला चांगला पुरवठा सुरू झाला by the miraculous ministry of the ravens. आणि त्या कावळ्यांच्या चमत्कारिक मिनिस्ट्रीद्वारे एलियाला अन्न मिळायला लागलं. And so while I was studying for this message, आणि या संदेशाचा अभ्यास मी करत असताना I discovered मला असं लक्षात आलं that ravens are not noted for being good parents. की कावळे चांगलं पालकत्व करत नाहीत असं म्हटलं जातं. When I was reading and studying about crows, मग मी कावळ्यांचा अभ्यास सुरू केला की हे कावळे कसे असतात, काय करतात, तर मला असं आढळलं that they would often leave their young ones. की कावळे आपल्या पिल्लांना नेहमी सोडून निघून जातात They just leave them. आणि पिल्लांना असं सोडून निघून जातात. They are not good mothers. चांगली आई नाही बनत They are कावळे. not good parents. कावळीण चांगली आई बनत नाही किंवा कावळ्यांची जोडी चांगलं पालकत्व करत नाही, पिल्लांना जन्म देतात जरूर पण असं सोडून निघून जातात. Yet, तरी when God commands, परमेश्वराने जेव्हा आज्ञा दिली even the ravens obey. त्याला तो कावळा देखील आज्ञा पालन करून गेला. That is the power of God. हे देवातलं सामर्थ्य आहे. So what I want you to see in this is, मला यामध्ये तुम्ही जे पाहावं अशी इच्छा आहे. God was taking care of his prophet. देव त्याच्या संदेशाला म्हणजे देव देवाच्या माणसाला सांभाळत राहिला. Now most biblical scholars, आता जास्तीत जास्त बायबलचे जे स्कॉलर्स किंवा विद्वान आहेत they believe that Elijah stayed around that brook for around 2 years. त्यांचा असा विश्वास आहे की एलिया त्या ओहळापाशी जवळजवळ 2 वर्ष राहिला. Because the Bible doesn't clearly mention to us. कारण की बायबलमध्ये
आपल्याला स्पष्टपणे विदित केलेलं नाही की एलिया तिथे किती दिवस राहिला. But by the study of these scholars, they say around 2 years he stayed at that brook. पण बायबलचे जे विद्वान अभ्यासक आहेत त्यांच्या अभ्यासावरनं त्यांना असं वाटतं, त्यांचं असं मत आहे की जवळपास 2 वर्ष एलिया त्या करीत ओळापाशी राहिला. Every day, रोज the ravens brought him food. त्यामध्ये रोज कावळ्यांनी त्याला अन्न आणून दिलं And every day he drank from the brook. आणि रोज त्या ओढ्यातलं पाणी एलिया प्याला. What I want you to see is this. माझी इच्छा काय आहे की तुमच्या लक्षात काय यावं. Elijah had it all made. एलियाला हे सगळं बनलेलं मिळालं. His needs were taken care of. त्याच्या सगळ्या गरजा भागवल्या गेल्या. He was hidden from Jezebel and King Ahab. इस्रायल राणी आणि आहाब राजा यांच्यापासून त्याला लपवण्यात आलं He was fed. आणि एलियाला खायला घालण्यात He आलं. had water to drink every एलियाकडे day. रोज प्यायला पाणीही होतं. देशात दुष्काळ. While the rest of the Israel was under judgment of severe drought. पण बाकीचा इस्रायल देश मात्र अतिशय भारी मोठ्या दुष्काळामध्ये होता. But the prophet Elijah had no problems. पण एलिया संदेश त्याला त्यातली कुठलीही समस्या सत्वत नव्हती, कारण पाणी मिळत होतं, अन्नही मिळत होतं, सगळं काही त्याला बनलेलं मिळत होतं. Everywhere people were dying. आणि बाकी इतरत्र सगळीकडे माणसं मरत होती. But Elijah was not dying. पण एलिया मात्र मरत नव्हता. When you trust God, जेव्हा तुम्ही देवावर विश्वास ठेवता, when you separate yourself for God, जेव्हा तुम्ही देवासाठी स्वतःला वेगळं करून घेता, your water shall be sure. त्याला तुमचं पाणी ठरलेलं असतं Your bread will be given to you. आणि तुमचं अन्नही तुम्हाला दिलं जातं किंवा दिलं जाईल. पण विश्वास देवावरचा दांडगा पाहिजे. Praise God. Amen. You may be naughty here and there. You may be disobedient here and there. But God will never allow His children to lack and suffer. In what? थोडाफार खोडकरपणा आणि थोडंफार आज्ञाभंगपणा कुणामध्येही असतो, तेवढा चालतो. पण देव जर तुम्ही त्याच्या विश्वासामध्ये दांडगे असाल तर तुम्हाला कधी सोडणार नाही. तुमच्या गरजा तो पुरवणार Without fail. अगदी कुठेही अपयश न देता. The ravens flew in twice a day with their fare of food. दिवसातनं 2दा कावळे उडून चोचीमध्ये अन्न घेऊन यायचे आणि एलिया जो देवाचा सेवक त्याला खायला घालायचे. एक दिवस पण फेल नाही. I don't know how they carried it in their मला mouth. हे माहित नाही, मला हे समजत नाही की कावळ्यांनी हे काम केलं कसं. Maybe it was in a bag and he held the handle of the bag and carried का it. I फक्त don't know. चोचीत नाही, चोचीमध्ये पिशवी धरून आणायची आणि त्या पिशवीत अन्न भरलेलं असायचं, हेही मला माहित नाही. I don't think so any man gave because nobody would give at that time. मला असं वाटत नाही की कुठल्या माणसाने त्यांना अन्न दिलं असेल कावळ्याला की अन्न घे आणि एलियाला दे, कारण की त्यावेळेला माणसांनाच खायला अन्न नव्हतं. I think the angel supplied it to the ravens and the ravens gave it to Elijah. मला असं वाटतं की देवाच्या दूतांनी त्या कावळ्यांना दिलं आणि कावळ्यांनी आणून एलियाला दिलं असावं. इट्स माय ओपिनियन. And haven't we seen even in our days that providence is coming to us when we need it most? आणि आपणही आपल्या दिवसांमध्ये पाहिलेलं असेल, आपल्या घरात म्हणा, आपल्या परिवारात म्हणा, आपल्या सगळ्या परिस्थितीत म्हणा, आपल्याही लक्षात आला असेल, अनुभव आले असतील की देव आपल्यालाही पुरवतो. The God of Elijah still is working today. एलियाचा देव अजूनही काम करत आहे, हे आपल्या लक्षात बाय नाव आलेलं असेल. He नाही is तर still याला providing our needs अजूनही आपल्या गरजा देवच भागवत आहे. because the prophet was walking in the center of God's will. कारण की हा एलिया नावाचा संदेष्टा देवाच्या इच्छेच्या केंद्रस्थानी चालत होता. भटकायचं नाही म्हणजे नाही, देवाने सांगितले ते करायचं म्हणजे करायचं. And the promises of blessings never failed him. आणि आशीर्वादांच्या अभिवचनांनी कधी त्याला अपयश दिलं नाही. When you are in the center of God's will, देवाच्या इच्छेच्या केंद्रस्थानी जेव्हा रस्ता धरून आपण चालतो, provision will be made for you. त्याला पुरवठा आपल्यासाठी होतो किंवा होणार. But did it last long? पण तो पुरवठा टिकला का? And if it didn't last long, why didn't it last long? आणि जर पुरवठा 2 दिवस झाला आणि 40 दिवस नाही, तर असं का झालं? Why did the brook dry up? किंवा तो ओहोळ शेवटी वाळला का? See, if you are in the will of God, देवाच्या इच्छेचं आपण चालतो if you are living in separation to God, आणि देवासाठीचं वेगळं झालेलं जीवन आपण जगतोय, if you are a prophet of God, आपण जर देवाचा संदेष्टा आहे and moreover, if God provided that water for you, आणि त्याहूनही जास्त जर देवाने ते पाणी आपल्याला पुरवलेलं आहे, why did the brook dry up? तो ओहोळ वाळला का? That is the lesson we ought to learn. हा धडा आपल्याला शिकायचा आहे की दिलेलं देवानीच होतं ना, मग वाळलं का? See, many times we just hear stories and messages given that God is going to give everything to you. बऱ्याच वेळेला आपण फक्त त्या स्टोऱ्या वाचतो की असेच संदेश ऐकतो, असंच वाचतो की देव तुला देणार, देव तुला देणार, तो तुला देणार. How he took care of Elijah. कसं देवाने एलियाला He सांभाळलं, gave him food कसं एलियाला अन्न दिलं, from the mouth of the raven, कावळ्यांच्या तोंडातनं आणून दिलं and Cherith he gave. आणि करीत ओहळ दिला. But see, when I was studying, I said, if God opened Cherith, why did it close? पण मी हा अभ्यास करताना मी म्हटलो, जर देवानी करीत ओहळ उघडलेला आणि पाण्याने वाता केलेला तर तो वाळला का? See,
Anything coming from God should not dry up. isn't it? देवाकडनं जे काही येतं ते वाळायला नको ना. So I studied it तर मी अभ्यास केला, and asked the Lord, प्रभूला विचारलं, and thereby this message has come. आणि तिथून हा संदेश जन्माला Praise आला. God. आमेन. So the first point, पहिला मुद्दा, why did the brook dry up? ओहोळ का वाळला? Why did the brook dry up? ओहोळ का वाळला? Not because God was forsaking Elijah. देव एलियाला सोडत होता म्हणून नाही. Sometimes कधी कधी something goes wrong and we say, काही गोष्टी चुकतात आणि आपण म्हणतो, I knew it. मला माहित होतं God doesn't love me anymore. देवाचं माझ्यावर प्रेमच नाहीये, God is unhappy with me. देव माझ्यावर नाराज आहे. He gave me, He took away. Blessed be the. देवाने दिलं, देवाने घेतलं, देवाच्या नावाला We धन्यवाद. never say that. आणि कावळा बसायला फांदी तुटायला असं झालं की काही लोकांचं रडगाणं सुरू होतं. मला माहितीच होतं देव मला देणारच नाही, देव माझ्या विरुद्धच आहे, देव माझ्यावर नाराजच आहे. ठीक आहे, देवाने दिलं, देवाने घेतलं, देवाला धन्यवाद. See, the Bible says that neither death nor life nor angels nor principalities nor powers nor things present nor things to come shall separate us from the love of God. अरे पण बायबलमध्ये वचन आहे की जगातल्या गोष्टी किंवा कुठल्याही गोष्टी देवाच्या प्रीतीपासून आपल्याला विभक्त करू शकत नाही. हे वचन तू विसरला का? Amen. God still loves you. Whether your brook is overflowing with water or whether it is dried up, God's love is unconditional. देवाचं प्रेम तरी तुझ्यावर आहे. तुझा ओहोळ पाण्याने भरलेला असू दे नाही तर वाळू दे, देव तरी तुझ्यावर प्रेम करतो करतो करतच राहणार. Our love is conditional. आपलं प्रेम अटी नसतं. When the brook is overflowing, we are loving God. When the brook dries up, we are. आपल्या प्रेमाचं काही सांगत नाही. आपल्याकडे जेव्हा ओहोळ वाहतो त्याला आपलं देवावर प्रेम, ओहोळ आटला की देव नको काही नको, मी सब छोड़ के जा रहा हूं. Praise the Lord. हालेलुया. म्हणजे माणसाचं काही सांगत नाही, कावळ्यांवर विश्वास ठेवतो म्हणजे खवान माणूस इतका असा. So there are times when one sins or when God wants to gain some of our attention, He may allow such things. तर कधी कधी एखादा जेव्हा पापात पडतो तेव्हा देवाला जर आपलं लक्ष त्याच्याकडे वेधित करून घ्यायचं असेल तर देव या गोष्टी कधी कधी परवानगी देऊन He घडवतो. does. He does sometimes. देव कधी कधी घडवतो, परवानगी देतो. See, when He keeps on telling us and we keep on not listening, जेव्हा देव आपल्याला सांगत राहतो पण आपण ऐकत नाही, so to gain our attention, He may dry up our brook. तर देव आपलं लक्ष वेधित करून घ्यायला ओहोळ वाळवतो. See, but पण if you see here in this case, इथं जर या केस मध्ये पाहिलं, Elijah had not sinned. एलियाने काही पाप बीप केलेलं नव्हतं. Often we think, आपण बऱ्याच वेळेला असा विचार करतो, I know it's because I have sinned that God has allowed this to happen to me. मला माहितीये माझ्याकडनं पाप झालंय आणि म्हणून देवानी माझा ओहोळ वाळवला. So we go through a series of mental gymnastics in our minds that, because of this, because of that, God is after me. आणि मानसिकरित्या खूप सारी कसरत आपल्या डोक्यामध्ये त्याला व्हायला लागते आणि आपण म्हणतो की मी असं केलं म्हणून देवानी तसं केलं, माझ्याकडनं तसं झालं म्हणून देवानी असं केलं. So we keep on torturing ourselves. आणि आपण स्वतःला त्रास करून घेतो, स्वतःच्या जीवाला त्रास करून घेतो. I know that day I said that, that's why my brook has मला dried up. माहितीये त्या दिवशी मी असं बोलायला नको होतो, त्यामुळे माझा ओहोळ वाळला. I shouldn't have said that. मी असं बोलायला नको होतं, Like Job. इयोबाप्रमाणे. See? But we also know one thing. पण आपल्याला एक गोष्ट ही माहित आहे, Job did not do anything wrong. इयोबाने काही चुकीचं तसं केलेलं नव्हतं. Because God Himself testified that He is perfect in कारण His की देवाने generation. स्वतः साक्ष दिली की तो परिपूर्ण होता. So Elijah had done nothing wrong. तर एलियानी पण काही चुकीचं केलेलं नव्हतं. So the brook did not dry up because Elijah was out of the will of God. तर एलिया देवाच्या इच्छेच्या बाहेर गेलेला आहे, काहीही करतो, त्याला काही नसते उद्योग आता सुचायला लागलेत आणि म्हणून देवाने त्याचा ओहोळ वाळवला, अशातला काही प्रकार नव्हता. So always remember, तर नेहमी लक्षात ठेवा, there is this principle that we ought to learn, एक तत्व असतं जे तत्व आपण शिकून घ्यायला हवं. that the brook can dry up even when you are in the center of God's will. आपण देवाच्या इच्छेमध्ये चालत असताना सुद्धा कधी कधी ओहोळ वाळतात. A lot of times, बऱ्याच वेळेला when you start having difficulties in your life, जेव्हा जीवनात आपल्याला अडचणी निर्माण होतात, you begin to question the will of God. त्याला देवाच्या इच्छेला आपण प्रश्न विचारायला लागतो की तुझ्या इच्छेत मी चालतोय की नाही. Was Elijah in the will of God? एलिया देवाच्या इच्छेत होता की नाही. Yes, he was completely in the center of God's will. एलिया पूर्णपणे देवाच्या इच्छेतच चालत होता, But his brook dried up. पण तरी त्याचा ओहोळ वाळला. How could God do this to His faithful servant? देवाने त्याच्या इमानदार सेवकाशी असं केलं तरी का? Now, आता He didn't stop supplying jalebi for him. त्यानं त्याला जिलबी देणं थांबवलं नाही. He didn't stop supplying laddus for him. असं काही नव्हतं की त्यानं त्याला लाडू देणं थांबवलं. काय दे जेवण झाल्यानंतर मला थोडं गोड आवडतं ते तू बंद केलं. हा. See, it's not that kind of thing. असल्या पद्धतीचं हे कामकाज नाहीये की जेवणानंतर मला थोडंसं गोड लागतंच आणि देवानी तेच बंद केलं. See, काय करायचं डायबिटीज तू आणलं मला दिलं आता मी गोड खाऊ शकत. See, it's not that kind of thing. It is the most necessity
for your life. अशा पद्धतीचं नाही तर तुझ्या जीवनातली जी सगळ्यात मोठी महत्वाची गरज आहे, What was the basic need? तुझी जी पायाभूत गरज आहे, See, what was the basic need for survival? पाणी म्हणजे जगण्यासाठी असलेली पायाभूत गरज. पाणी मिळालं नाही तर माणूस मरणार. It was a need, not a want. ती गरज होती, हवं नव्हतं. Are you understanding? कळतं ना मी काय म्हणतो? गरज आणि मला हवंय यात फरक आहे. And water was essential for Elijah's survival. आणि पाणी एलिया जर जगायचं असेल तर महत्वाचं आहे. See, sometimes when God does not provide our wants, we complain. Here his needs are taken away and Elijah doesn't complain. कधी कधी आपल्याला जे हवं असतं ते देवानी पुरवलं नाही तर आपण तक्रार करतो. इथं तर एलियाची गरज देवानी बंद केली पण एक तक्रार त्याच्या मुखातनं आली नाही. पॉइंट टू बी नोटेड अँड लर्न्ड. हालेलुया. God takes away our luxuries and we are no more luxurious with God. देव आपलं सगळं सौख्य काढून घेतो आणि आपण देवामध्ये सौख्यानं मग राहत नाही. Here, luxurious things were not taken away from the hands of Elijah, but the essential, the needy things were taken away. इथं एलियाचं सौख्य काढून घेतलेलं नव्हतं तर एलियाची गरज जगायला, ही श्वास गाडी चालू राहायला जी गरज लागते ती गरजही त्याची थांबवण्यात आली. तरी त्यांनी तक्रार केली नाही की असं का. Why did God take away my motorbike? का देवानी माझी मोटरबाईक काढून घेतली. He doesn't love me देवाचं anymore. माझ्यावर प्रेमच नाहीये. परत मला सायकलवर जायला लागणार चर्चला. कसं काय जायचं, कसं worship सायकलवर करायचं? जायचं. लोक काय म्हणतील, मी आज जर टू व्हीलरवर येत होतो आता सायकल पण टू व्हीलरच आहे. हालेलुया. His bare necessity like water is taken away. पाण्यासारखी त्याची पायाभूत गरज काढून घेण्यात आली. Yet Elijah sat there by the empty brook. तरी एलिया वाळलेल्या रिकाम्या ओहळापाशी बसून राहिला. He still sat by the empty brook. रिकामा ओहळ आहे पण एलिया त्याच्या शेजारी तरी बसून राहिला. Amen. आमेन. Firstly, always remember, पहिलं तर नेहमी लक्षात ठेवा, any unwarranted or जे unwanted, जे काही गरजेचं नाहीये, any unwarranted thing that ever happens in our lives, जे काही नको आहे आणि असं काही आपल्या जीवनामध्ये समजा घडलंय, it is always firstly and foremostly for our sanctification. ते Write नेहमी it down. लिहून घ्या. तुम्ही हे लिहून घ्या. जे काही आपल्याला नको असतं पण समजा तरी आपल्या जीवनात ते घडलं तर देव आपल्या जीवनात ते अशासाठी घडवत असतो की तू शुद्ध हो. शुद्ध हो. Anything that happens to a believer when he is in the center will of God is for our sanctification. जी कुठली गोष्ट बिलीवर माणसाच्या जीवनात तो देवाच्या इच्छेमध्ये चालत असताना घडत असते ती आपल्या शुद्धीकरणासाठी असते. तुला शुद्ध बनवतो देव. हवी असलेली नको असलेली सगळी देव तुला शुद्ध करायच्या मागे आहे. He is not punishing you. देव तुला शिक्षा देत He नाहीये. is not chastising you. देव तुझ्या मागे हातधून लागलेला नाहीये. He is putting the gold in the furnace that all the dross will come out. You become pure gold. देवानी त्याचं सोनं आगीच्या भट्टीत टाकलंय की माझ्या सोन्यातनं अशुद्ध धातू जावेत आणि माझं सोनं मला शुद्ध मिळावं. Everything works together for our good for those who love God and are the called according to his purpose. ज्यांचं देवावर प्रेम आहे आणि जे देवाच्या संकल्पानुरूप पाचारित आहे त्यांच्या जीवनात शेवटी सगळं चांगल्यासाठीच होतं. Why did the brook dry up? ओहोळ का वाळला? God may have allowed the brook to dry up to prove his faith. देवानी तो ओहोळ अशासाठी वाळायला लावला असेल की त्याचा विश्वास तिथे सिद्ध व्हावा. See, sometimes कधी कधी to test our faith, to see how strong we are, he has to dry up our brooks. आपला विश्वास किती बळकट आहे हे सिद्ध करायला देवाला आपले पाण्याने भरलेले ओहोळ सुकवावे लागतात. How you react? की तुझी प्रतिक्रिया तेव्हा काय आहे. बघू, हे आता मी पैसे काढून घेतला, याचं रिॲक्शन कसं आहे, बघू. याच्या शरीरावर रिॲक्शन होतं हालेलुया. की किंवा- धब्बे येतात, काय होतं बघायला पाहिजे. किंवा याचं पाणी मी काढून घेतो, मला बघू दे हा किती पाण्यात आहे. हा, बिकॉज कारण whenever God takes away what he gives, देव जेव्हा केव्हा देवाने दिलेलं काढून घेतो. always remember, नेहमी लक्षात ठेवा, whenever God
takes away whatever He has given, देवाने दिलेलं जेव्हा केव्हा देव परत काढून घेतो, remember there is a great ministry ahead of you. लक्षात ठेवा तुमच्या समोर मोठी सेवा आहे. God has you in His mind. देवाच्या डोक्यात तू बसलेला आहे. Amen. आमेन. God has you in His mind. देवाच्या डोक्यात तू पक्का बसलेला आहे. पुढे तुझ्यासाठी देवाचं महान कार्य आहे. A great ministry lies ahead of you. एक मोठी सेवा तुझ्या समोर ठेवली गेलेली आहे. I'm not saying when things come out of your talent. I'm not saying when things come from the devil or whatever. I'm saying when God gives you and takes away, there is a big ministry waiting for you. मी सैतानाकडनं आलेल्या गोष्टी आपल्याला मिळालेल्या आणि त्या गेल्या त्याच्याविषयी बोलत नाही, किंवा मी आपल्या प्रतिभांमधनं आणि कलागुणांमधनं आपण जे कमवून आणलेलं आहे त्या गोष्टींविषयी बोलत नाही. तर मी देवाच्या हस्ते जे आपल्याला मिळालेलं होतं पण काढून घेण्यात आलं त्याच्याविषयी म्हणतोय. की का तर त्याच्या पुढे त्या व्यक्ती पुढे काहीतरी मोठी सेवा, देवाचं महान कार्य देवाने ठेवलंय. देवाच्या डोक्यात तो माणूस आहे. Very soon, खूप लवकर Elijah will be made to stand before 400 prophets. एलियाला 400 संदेष्टांसमोर उभं केलं जाणार आहे. And Elijah's knees should not buckle. आणि एलियाचे गुडघे तेव्हा थरथरता कामा नयेत. Your faith will be tested. तुझ्या विश्वासाची पारख होईल. You have to sit by the brook which is dried up and trust God. वाळलेल्या ओलापाशी तुला बसून देवावरती विश्वास तुला ठेवून दाखवावं लागेल. As long as you can sit by the empty brook, your faith is changed. जोवर तू वाळलेल्या ओळापाशी बसलेला आहेस म्हणायचं तुझा विश्वास दांडगा आहे. Your faith becomes strong. तुझा विश्वास बळकट होत आहे. And God says, आणि देव म्हणतो, my son, माझ्या मुला, now you are ready to face 400 prophets of Baal. आता बालच्या 400 संदेष्टांना तोंड द्यायला तू तयार आहेस. And you have to bring fire from heaven. आणि तू स्वर्गात ना खाली बोलवायची. How can Elijah bring down fire from heaven if he is shaken by the little necessity that is taken away from him? एलिया स्वर्गात ना कशी खाली आणेल जर लहान सहान गोष्टी गरजेच्या त्याला मिळाल्या नाहीत आणि हा हादरला तर हा काय देवाची सेवा करणार आहे? Because his faith will be challenged before the 400 prophets of Baal. बालच्या 400 संदेष्टांसमोर त्याच्या विश्वासाची पारख होणार आहे. I believe माझा विश्वास आहे the brook dried up to test Elijah's faith. ओहोळ वाळला एलियाच्या विश्वासाची पारख करायला. Your faith is being tested now. तुझ्या विश्वासाची पारख सध्याला होत आहे. Some of you are sitting by the empty brook of Cherith. तुमच्यातले काही जण करीतच्या वाळलेल्या ओळा शेजारी बसलेले आहेत. Some of you have run away. काही जण पळून गेलेत. You are running away searching for some more water elsewhere. तुमच्यातले काही जण वाळलेला ओळ बघून तिथून पळून जातात की आणि कुणीतरी जाऊन मला पाणी शोधू दे. And God is not interested in such people. आणि असल्या माणसांमध्ये देवाला इंटरेस्ट नाही. God is interested in those people who will sit by that empty brook just because God had given that water. देवाला अशा माणसामध्ये इंटरेस्ट आहे की जो वाळलेल्या ओळापाशी बसून राहील. देव त्याला वापरेल. You are sitting by the brook. तू वाळलेल्या ओळापाशी बसला. You are seeing the empty brook. तो रिकामा ओहोळ तू बघतोय. That brook is life for you. तो ओहोळ तुझ्यासाठी होता. You know, you cannot live without water for more than 3 days. पाण्याशिवाय 3 दिवसाहून जास्त माणूस जगू नाही शकत. Cannot live without जगू नाही water for शकत. more than 3 days. पाण्याशिवाय माणूस 3 दिवसाहून जास्त जगू शकत नाही. इट्स प्रूव्ड सायंटिफिकली. In fact, उलट पक्षी it all depends how much sweltering heat is there. हे सगळं याच्यावर अवलंबून असतं की त्याला ऊन किती आहे आणि किती तापतं ऊन आहे त्यावर अवलंबून आहे की किती दिवस हा पाण्याविना राहू शकेल. If the heat is more, जर ऊन जास्त असेल you cannot live even for 2 days. तर 2 दिवस पण माणूस पाण्याविना जगू शकत नाही. This was in the desert. आणि हे तर रानात आहे. That means म्हणजे Elijah had just 2 days to live. एलियाकडे 2 दिवस होते जगायचे. बस 2 दिवस पाणी गेलेलं आहे, संपलेलं आहे. Yet तरी Elijah did not leave Cherith brook. तरी एलिया करीत ओळ सोडून गेला नाही. Why? का? Just because my God had given this water to माझ्या me. He knows. देवाने मला हे पाणी दिलेलं होतं त्याला हे माहिती होतं. God has given you life. देवाने तुम्हाला जीवन दिलंय. God has made you born again. तुम्हाला माहित आहे ना देवाने तुम्हाला जीवन देऊन तुम्हाला नवीन जन्म दिलाय. God has blessed you in some other things. माहितीये ना तुम्हाला देवानेच तुम्हाला इतर गोष्टींचा आशीर्वाद He दिलाय. will bless you in some other things as well. आणि इतर गोष्टींमध्ये पण देव तुम्हाला आशीर्वादित खरे. My God knows. माझ्या देवाला माहित
दे. I will still come to church. मी तरी चर्चला I येणार. will still मी pray. तरी प्रार्थना I will करणार. still read the मी word. तरी बायबल I will वाचणार. still मी smile. तरी हसणार. मेले तर मेले, मी देवाला सोडणार नाही. Praise the Lord. Yes. Some are standing up because काही they लोक know उभे God is speaking to राहतात them. आणि उभे राहून आमेन म्हणतायत. दॅट शुड बी क्लिक्ड अँड शोन. हालेलुया. Praise God. पण त्यांना ते पडत आहे की देव बोलत आहे. I'm speaking from my own experience. माझ्या स्वतःच्या अनुभवातनं मी तुम्हाला सांगतो. Sit by the brook. बसा त्या ओळापाशी. Nothing happens. काय होत नाही, कुछ नाही होता तुझे पेट. Let people say, लोकांना म्हणू दे what काय बोलायचं. Elijah? की काय एलिया, God gave you, said you were क्या testifying sir? to everybody. God gave you that brook. काय सर तुम्ही तर खूप बडाया मारून सांगायचं सगळ्यांना साक्ष देऊन की देवानी मला पाणी दिलं, हे दिलं आणि ते दिलं, Now it's dried up. आणि सगळं वाढलं. आता Leave. सोड, Curse God and die. सोड देवाला शाप देन मर एकदाचा. काय You बसून talk राहिला? like a foolish man. ए तू मूर्खासारखं बोलू नको. The Lord has given, the Lord has taken away. Blessed be the name of the Lord. I will not quit from this place. देवाने दिलं होतं, देवाने घेतलं. तुझे क्या प्रॉब्लेम है? मेरे प्रभु ने दिया था, मेरे प्रभु ने लिया. मेरा प्रभु धन्यवाद दे. Don't speak to me. Is Elijah going to take things in his own hands? एलिया स्वतःच्या हातात गोष्टी घेणार आहे Or is he going to wait on God? का देवावर वाट पाहणार आहे? That will define his destiny. त्यावर ठरेल याच्या नशिबात काय आहे. Elijah was where God told him to be and doing what he was told to do. एलिया देवानी त्याला जे करायला सांगितलं तिथे करत राहिला, बसून राहिला. बस God told him, देवाने त्याला go to सांगितलं Cherith. जा करीतला, There you will find water. बस तिथे पाणी मिळेल. Elijah went. गेला, Drink of that water. पी दे पाणी. He drank. प्यालं, It dried up. वाळला ओहोळ. Now God didn't tell him for 10 days it will have water. देवानी काही सांगितलं नव्हतं डिटेल मध्ये 10 दिवस पाणी असेल आणि 11व्या दिवशी वाळेल. God didn't tell it will serve you for 2 years. देवानी हेही सांगितलं नव्हतं की 2 वर्ष हे पाणी तुला पुरेल. God just said go there and drink the water. देव फक्त बोलला तिथं जाऊन बस, तिथून पाणी पी. Now if it is dried up, it's not my problem. आता जर ते वाळलेलं आहे तर माझी समस्या It नाही. is God's problem. आता जर हे पाणी वाळलंय तर ती एलियाची समस्या नाही, एलियाच्या देवाची आहे. Praise the Lord. मेरा प्रॉब्लेम नहीं, प्रभु देख लेगा, मैं क्या करूं. Some people say, काही लोक म्हणतात why the brook dried up? का ओहळ वाळला, Why? का ओहळ वाळला. Lord, प्रभू where are you in all तू this? कुठे या सगळ्यामध्ये, ओहळ वाळलाच कसा, माझी इज्जत कमी झालीच How कशी. can I explain this? मी कसं काय याचं स्पष्टीकरण लोकांना द्यायचं, लोक You काय don't need to म्हणतील. explain to anybody. तुला काय कुणाला सांगायची गरज आहे, तू कुणाला काही स्पष्टीकरण द्यायची गरज नाही. Don't explain to तू anybody. कुणाला काही स्पष्टीकरण देऊ नको, लोकांना जे म्हणायचं म्हणू दे. इज्जत कम हुई, बडी प्रभु में हुई. Could it be that Elijah's heart was being tested to see if his trust was in the brook Cherith or the living God? जिवंत देवावर एलियाचा विश्वास आहे का वाहत्या पाण्यावर एलियाचा विश्वास आहे, या त्याच्या विश्वासाची पारख करायलाही हे झालं We असेल. need to know. आपल्याला कळायला पाहिजे, God needs to know देवाला कळायला हवं. whether your trust is on brook Cherith or the God of the brook Cherith. देवालाही कळायला हवं ना की तुझा विश्वास करीत ओळावर आहे का करीत ओळाच्या देवावर आहे. I think so. The brook dried up in a process. मला असं वाटतं की त्या प्रक्रियेमध्ये ओहळ वाळला. Elijah must have risen up one morning आणि एलिया एके दिवशी सकाळी उठला असेल and found the water आणि त्याला पाणी दिसलं असेल dried. आणि आढळलं, म्हणजे पाण्याकडे तो गेला असेल तर कळलं की पाणी वाळलंय. That's what some people say. काही लोक असं म्हणतात की एके दिवशी सकाळी उठून पाण्याकडे तो गेला असेल तर पाणी वाळलेलं आढळलं. We don't know. आपल्याला माहित But नाही. I think so. मला असं वाटतं The water was dwindling little by little हळूहळू हळूहळू पाणी रोज कमी झालं असेल. every day. हळूहळू रोज पाणी When he कमी झालं. went there, जसा तो तिथं गेला, he saw, पाहिलं, आज थोडं पाणी कमी आहे कालपेक्षा. आमेन, ठीक आहे, पण देवाने सांगितलं इथंच आमेन. राहायचं. देवाने सांगितलेलं आहे इथंच राहायचं. Drink. आमेन. Next day again he came. पुढच्या दिवशी परत आला, परत थोडं कमी झालं. आजही पाणी थोडं कमी झालेलं आहे. ठीक आहे. ठीक आहे ना, Live for the day. त्या दिवसापुरतं जगायचं. Don't worry about tomorrow. बाकी उद्याची काळजी, उद्याचं टेन्शन घेऊन बसायचं नाही. आज मिल रहा है ना. So day after day he saw the water dwindling. तर दर दिवशी त्यांनी पाहिलं की पाणी कमी होत चाललं. And he knew also what was coming. आणि त्याला माहिती होतं की एके दिवशी काय होणार आहे. मी मरणार. माझं He knew it. माझं डेड बॉडी इथंच असणार. एके दिवशी मी मरणार आहे, इथं माझा मृतदेह या ओळापाशीच सापडेल हे तो जाणून होता. Though he slay me, yet will I trust on him. पण जरी त्याने मला ठार मारलं तरी माझा विश्वास मी त्याच्यावरच ठेवणार. आमेन. Every day was रोज. a test for Elijah. रोज एलियाची परीक्षा. When things
start dwindling in your life, it's a test for you. जीवनामध्ये तुमच्याही जेव्हा गोष्टी कमी कमी व्हायला लागतात तेव्हा तुमची पण परीक्षा सुरू असते. But when is the test? When you're walking in the will of God and then things are dwindling. पण कधी जेव्हा तुम्ही देवाच्या इच्छेत चालत असता आणि तेव्हा जर गोष्टी कमी कमी व्हायला लागल्या तर ती तुमची पारखणी परीक्षा असते. Not when you're walking outside the will of God and things are dwindling. It is not God testing you. You need to now change your ways. जर तू देवाच्या इच्छेतच चालत नाहीये आणि तुझ्या गोष्टी कमी कमी होत चाललेल्या आहेत तर मग तुला तुझा मार्ग बदलून देवाच्या इच्छेत पहिलं यायला लागणार आहे. Here Elijah was walking in the will of God. इथं एलिया देवाच्या इच्छेत चालत होता He was seeing the water becoming lesser and lesser. आणि तो बघतो रोज जाऊन की पाणी कमी झालंय. But every day पण रोज he said, Lord, thank तो you म्हटला प्रभू धन्यवाद for today's water. आजच्या दिवसाच्या पाण्यासाठी धन्यवाद. अंघोळ घेताना पण आमेन. थँक यू जीसस. धन्यवाद येशू. थँक यू लॉर्ड. धन्यवाद प्रभू. आज पुरतं मी अंघोळला आजची अंघोळ झाली. झालं. धन्यवाद. उद्याचं उद्या बघू. उद्या बघूया. Slept. आणि झोपला. Again got up. परत उठला. Some say it happened for 2 years. काही म्हणतात काही जण काही विद्वान असं म्हणतात 2 वर्ष हे असं चाललं. But he passed the test. पण त्या परीक्षेत एलिया पास झाला. How do you pass your test? तुमच्या परीक्षेत तुम्ही कसे पास होता? By waiting upon God and not moving outside the boundary of the brook. देवाच्या चरणी वाट बघून आणि ओहोळाची जी सीमारेषा आहे त्याच्या पलीकडे न जाऊन. See, God can get out more from you from a dried up cherith than a full cherith. वाळलेल्या करितापाशी तुला बसवून देव तुझ्यातनं बरंच काही काढून घेऊ शकतो. भरलेल्या ओळापाशी तू बसला की मस्ती कमी होत नाही. God can get out more from you from a dried up cherith than a full cherith. वाळलेल्या ओळापाशी तू जर सोबरली बसलेला असशील तर देवाला तुझ्यातनं बरंच काही करून घेता येतं. पण वाहत्या पाण्यापाशी जर तू बसलेला असशील तर देवाला तुझ्याकडून करून घ्यायचं बरंच असतं. पण तुझी मस्ती कमी झाली तर ना. Amen. See, that's why the Bible says Jesus had grown like a dried up branch. आणि म्हणून बायबल म्हणतं की वाळलेल्या फांदीसारखा येशू वाढला. See, in troubles, त्रासात, in needs, चिमटे बसले पाहिजेत, in गरजेत necessities. गरजेत. See how that fellow grows up. एखादा माणूस जेव्हा त्याला त्रास असतो गरजा असतात किती सुंदर त्यानं वाढतो He बघा. grows up more faster than the other fellow who has got everything. आणि इतर माणूस ज्याच्याकडे सगळं काही आहे त्याच्यापेक्षाही पटकन हा प्रभूत वाढतो कारण त्याला माहिती असतं की चिमटे म्हणजे काय. Amen. आमेन. That's why some people you see them never growing. म्हणून काही माणसांना तुम्ही बघा बिलीवर कितीतरी वर्षांपासून वाढ शून्य. कारण की सगळं आहे. कारण सगळं आहे. Everything is lavishly सगळं supplied. भरपूर आहे. मस्त No troubles, no tension, मस्त. no worries. काही टेन्शन नाही त्रास नाही काही नाही काही नाही काही नाही. See, but पण when it is a dried up brook, वाळलेला ओहोळ जो आहे that is a blessing in disguise. तो वेषांतर करून आलेला आशीर्वाद आहे. त्याला लाथा नको घालू. Yes, you ask people like us, and there are some here, they will tell you what it is. आमच्यासारख्या लोकांना विचारा. इथं बसलेल्या काही लोकांना विचारा. ते सांगतील वाळलेला ओहोळ म्हणजे काय. Sometimes कधी-कधी. full cherith cannot get out the best in Elijah. वाहता ओहोळ जो आहे तो एलियातनं चांगलं काढून घेऊ शकत Even नाही. from a prophet. अगदी संदेष्टा जरी असला तरी देखील संदेष्टातनं सुद्धा चांगलं चांगलं काढून केलं जाऊ शकत नाही जर ओहोळ वाहता कायम God असेल तर. cannot make Elijah to stand and challenge 400 false prophets without first drying up cherith. प्रथम करीत ओहोळाला वाळवल्याशिवाय देव एलियाला 400 बालच्या संदेष्टांसमोर उभं राहून त्यांना तोंड देऊन उभं राहायला सांगू शकत नाही. सांगणार नाही. पहिली गोष्ट पहिली ओहोळ आटलाच पाहिजे. मला कळलंच पाहिजे की तू किती विश्वासात आहे नाहीये काय आहे. At times, कधी कधी a blessing can become a barrier. आशीर्वाद अडचण बनू शकते. Amen. आमेन. A blessing can become a barrier. कधी कधी आशीर्वाद अडचण बनते. There are times कधी कधी in our lives आपल्याही जीवनात where we are so comfortable with what God is doing and providing in our lives. जेव्हा देवाने आपल्याला जे काही सगळं काही दिलेलं आहे पुरवत आहे त्यामध्ये आपण जेव्हा अगदी आरामदायक राहायला लागतो That we forget what it is to live in a drought. मग विसरूनच जातो की दुष्काळात जगणं म्हणजे काय. काय लोक बी बोलतात ना, हे भूक काय आहे मला माहित नाही. भूक म्हणजे काय मला माहित नाही. अरे जेव्हा तुम्ही 2-2 तासात खातात तुला काय माहित पडणार भूक. तुला काय माहिती पडणार आहे भूक म्हणजे काय. तू 2-2 तासात येऊन खाऊन जातो. Are those people जे 2-2 दिवस खात. Amen. आमेन. A Christian who constantly enjoys the brook of Cherith is in danger of becoming a spoiled brat. जो ख्रिस्ती माणूस सतत त्या करीत ओळाचं पाणी पीत चंगळ मंगळ आणि मजा करत एन्जॉय करत बसलेला आहे
धोक्यात आहे तो. And there is also a danger that we can take God and His blessings for granted. आणि देवाने दिलेले आशीर्वाद आपण गृहीत धरू शकतो, हेही धोका आहे. Like when first day manna fell, जसं पहिल्या दिवशी जेव्हा मान्ना पडला, everybody was dancing. सगळे नाचू लागले. From heaven it fell. स्वर्गातून मान्ना पडला. So privileged we are. काय आम्ही सुदैवी माणसं No बघा. nation has got manna from heaven. कुठल्याही देशाला असं स्वर्गातनं मान्ना पडलेला मिळालेला नाही. What a miracle. काय चमत्कार देवाने, Great miracle. काय मोठा चमत्कार देवानी केला. एक महिन्यानंतर महिन्यानी हे काय रोज रोज हो, नव्याचे 9 दिवस संपले की नवं जुनं होतं. See why this manna is falling, I don't know. काय रोज सकाळी हा मान्ना पडतो कशाला माहित नाही. We want chicken and meat. आपल्याला टेस्ट रोज बदललेली पाहिजे असते ना. See that. That miracle was forgotten. The miracle became natural. तो चमत्कार विसरला गेला. त्या चमत्काराला ते एखादी नैसर्गिक बाब झाल्यासारखी मानायला लागले. Amen. अमेन. अरे वो मिरेकल आहे. And sometimes कधी कधी we take God for granted in such a way आपण देवाला इतकं गृहीत धरायला लागतो ना, that we start believing that we deserved it. की आपण असा विश्वास मग ठेवायला लागतो की मी त्या लायकीचा आणि त्या पात्रतेचा आहे म्हणून मला मिळतंय. हा काय देवाने एवढं जास्त काय हो. माझं पात्रता आहे म्हणून मला मिळालं. माझी तेवढी लायकीच आहे म्हणून मला मिळालेलं आहे, नाही तर देव मला कशाला देईल. The means by which God maintains us, ज्या रीतीनं देव आपल्याला मेंटेन करतो किंवा सांभाळतो, they are always in danger of becoming the barriers that shut up God's hand upon our lives and our touch towards God. नेहमी ते आशीर्वाद आपल्यासाठी कधी कधी अडचण बनू शकतात बरं का, आपण देवापर्यंत पोहोचायला. Yes. आमेन. आशीर्वाद अडचण बनू शकतात. Sometimes the privileges that we have, कधी कधी जे सुदैव आपल्याला प्राप्त झालेलं असतं, many times if it is continuous, आणि बऱ्याच वेळेला ते सुदैव जर आपल्याकडे सातत्याने राहिलं it becomes pride. तर गर्व येतो. It turns into pride. गर्व येतो त्यात. Amen. गर्व येतोच. देव देतोच कारण की हो. त्याला माहिती आहे माझ्याशिवाय पर्यायच नाही त्याचं. हालेलुया. त्याला द्यायलाच लागेल. असं मग बोलण्यात येतं से- की देवानी द्यायलाच हवं. देवाचं माझ्याशिवाय होत नाही, माझ्याशिवाय पान हलत नाही देवाचं. हो का? तुझ्याशिवाय देवाचं तुला पान, तुला आता पानासारखं हलवणार. देव तुला हलवून सोडेल. तू किस खेत की मुली आहे? कोण आहे तू? Or just say, look at what God has done only for me. नाही तर म्हणायचं फक्त पहा माझ्यासाठी देवानी काय 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 केलं. When you start saying like that, that means there is pride coming. अशी भाषा माणसाची बदलली ना की समजायचं ह्याच्यात गर्व आलाय. Sometimes we say that, कधी कधी आपण असं म्हणतो ना, God blessed me. देवानी मला आशीर्वाद दिला. That's okay. ठीक आहे, तेवढं But ठीक आहे. God blessed me only. पण देवानी फक्त मलाच आशीर्वाद दिला हे ओके नाही. And what is wrong with you? आणि तुझं काय चुकलेलं आहे मग? तुला का मिळत नाही? तुला काय मिळत म्हणजे देवानी फक्त मलाच दिलेलं आहे, तुला नाही मिळालं. व्हॉट्स रॉंग विथ यू? व्हॉट्स रॉंग विथ मी नाही, व्हॉट्स रॉंग विथ यू? नथिंग इज रॉंग विथ मी. When people are blessed with everything, they always have this high attitude. जेव्हा लोकांना सगळे आशीर्वाद मिळालेले असतात ना, तेव्हा लोकांचं असं एक उच्च अशी वृत्ती होते. Everything is easy. Everything is पाहिलं? okay. Why are you struggling? I am not struggling. पाहिलं देवानी मला किती दिलं, तू कशाला एवढा झटतोय? मी कुठंच झटत नाही बघ. पाहिलं सगळं See, पाहिलं. we don't mind our language because our chariot is full. का आपण आपल्या भाषेकडे लक्ष देत नाही? कसंही बोलायला लागतो, उचलली जीभ लावली टाळ्याला. का? कारण की पाणी भरपूर आहे, ओहोळ अजून वाढलेला नाही. Chariot is overflowing. On the basis of the overflowing chariot, our language, our lifestyle, I walk, everything changes. खरी दुतडी भरून वाहत आहे, भरपूर वाहत आहे. मग याची भाषा बदलली, स्टाईल बदलली, बसणं उठणं बदललं, सगळं बदललं. While others are lacking, आणि बाकीच्यांना किती कमतरता असते. we have no control in our words. आपला काही ताबा राहत नाही आपल्या शब्दांवर. मी आत्ताच म्हटलं असं, उचलली जीभ लावली टाळ्याला. We don't see by some of our words we cause pain to others who are suffering. हे पण भान राहत नाही की मी काय बोलत आहे. माझ्या तोंडच्या शब्दांनी इतर काही माणसांना वाईट वाटेल. See, when you know that somebody else is suffering and you are blessed, don't put it in such a way, magnifying way that the other fellow feels very low जेव्हा तुला about माहिती God and आहे की himself. जेव्हा तुला माहित असतं की समोरचा माणूस त्रासात आहे, त्याला अजून इतपत मिळालेलं नाहीये, पण मला मात्र खूप सारं मिळून मी आशीर्वादित आहे, तर तू तुझ्या आशीर्वादांचा गाजावाजा इतका त्याच्या समोर करायची गरज नाही की ज्या बाई त्याला एकदम लो आणि खाली गेल्यासारखं वाटायला Say, लागेल आणि नाराज वाटायला by लागेल. your testimony, if somebody starts feeling low and going away from God, we need to change the style of our testimony. तुझ्या साक्षीद्वारे जर एखाद्याला देवापासून लांब जायची इच्छा व्हायला लागली
आणि एखाद्याला नाराज वाटायला लागलं तर तू ज्या रीतीनं साक्ष देते ती रीत बदल. Like when some preachers proudly talk of the blessings they have. जसं काही उपदेशक आणि प्रीचर्स त्यांच्याकडे जे काही आशीर्वाद असतात त्या विषयीनं अतिशय गर्वानं अभिमानानं बोलतात. They are in a way telling those who are not blessed that it is their sin that is restraining them from receiving the blessings they have. आणि जणू काही अशा काही लोकांपर्यंत ते असं पोचवायला मागत असतात की तुम्ही पापी आहात, तुम्ही पापांमध्ये आहात आणि म्हणून तुम्हाला एवढे सारे आशीर्वाद अजूनपर्यंत See, they may मिळालेले not नाही. say it, but by their message they prove to the others that they are the more privileged ones. लिटरली असं बोलून दाखवणार नाहीत, पण त्यांच्या संदेशातनं ते समोरच्याला असा विचार करायला लावतील की पहा हे सारे किती सुदैवी आहे आणि माझं भाग्य किती फुटकं आहे. Amen. In all your testimony, नको तुमच्या सगळ्या साक्षीत always have a thought of others' pain. दुसऱ्यांचा विचार कर ना थोडासा. Keeping in mind other people's pain and other people's wants that are not yet supplied. आणि लक्षात ठेवून की अजून इतर काही माणसं इथं आहेत की ज्यांना मिळालेलं नाहीये, जे त्रासात आहेत, जे देवावर अजून वाट पाहून आहेत, त्या दुसऱ्यांचा विचार करून मग स्वतःचे बँड वाजवा ना. In your testimony, साक्षीत you can even add, तुम्ही ही भर घालू शकता. God will bless others also who are waiting देव like me, इतरांना, who देव had waited तुम्हाला, like me. देव तुम्हालाही आशीर्वादित करेल. तुम्ही सारे जे माझ्याप्रमाणे प्रभूवर वाट बघून राहाल, देव तुमच्याही जीवनात कार्य करेल. And तुम्ही even if he doesn't bless, no problem, because if even I was not blessed with all these things that I have today, I still would praise God. आणि मग असंही म्हणायचं की जरी देवाने आशीर्वाद दिला नाही तरी काही हरकत नाही, कारण देवाने जरी मला आशीर्वाद दिला नसता तरी मी आज जशी स्तुती करत आहे तशीच त्याची स्तुती कायम करत राहील. People will feel comforted. मग लोकांना सांत्वन मिळेल. Others, some people say, नाही तर काही लोक God has blessed me. देवानी मला दिलं. You people should have faith. तुमचा विश्वास If पाहिजे. you have faith, you would have already got it. तुमच्याकडे विश्वास असता तर बाय नाव तुम्ही तर विमानात असता. अरे म्हणजे व्हॉट डू यू People feel मीन? bad. तुम्हाला म्हणायचंय काय? लोकांना मग वाईट वाटतं. Are you understanding, people? कळतं का? Our testimony should be mixed with a pinch of salt and little sugar also. साक्षीमध्ये आपल्या थोडंसं मीठ आणि थोडी साखर दोन्ही पाहिजे. Praise the Lord. Amen. Amen. Are you understanding, people? कळतं का मी काय म्हणतो? But these things always happen when the books are full. पण या गोष्टी कधी होतात हे असलं सगळं जेव्हा ओहोळ भरलेला असतो ना तेव्हा हे असं होतं. There is always this grave danger of forgetting that it is just because of the grace of God I received this, otherwise I would have perished. आणि मग तो धोका असतो तिथे की केवळ देवाच्या कृपेनं मला हे मिळालेलं आहे, नाही तर माझा तर नाशच झाला असता, मी तर खरंच मेलो असतो. The only thing that separates you from anyone else, that what you received is because of the grace that has been provided to you. तुम्हाला जी कृपा देवानी पुरवलेली आहे त्या कृपेपायी तुम्ही वेगळे होऊन जाता. देवानी तुम्हाला जे दिलेलं आहे इतरांना पण दिलेलं आहे, त्यातून तुम्ही वेगळे का उठून दिसता? कारण की देवानी त्याच्या कृपेतून तुम्हाला दिलेलं आहे, Nothing else. बाकी काही नाही. Not because you deserved it. तुम्ही फार लायकीचे होता, नाही नाही नाही, लायकी कोणाचीच नाही, म्हणून लायकी कधी कोणाची काढायची पण नाही. We have been made in the image and likeness of God. देवाच्या रूपात आणि आवडीत आपण बनलेले And आहोत that's what makes us special, nothing else. आणि त्यामुळे आपण खास माणसं होतो, बाकी आपल्यात खास असं काही नाही. It's not because how many brooks you have at your disposal that you become special. No. तुझ्या हाताशी किती ओहळ आहेत त्या ओहळांच्या संख्येवर तुझी महानता ठरत नाही. If somebody else had 10 brooks of charity, he would have been more proud. एखाद्याकडे जर 10 करीत ओहळ असते तो तर अजून जास्त गर्विष्ठ होईल. He would have said, तो म्हणेल, एलायजाकडे एकच ब्रुक, माझ्याकडे 10. मग तो असं म्हणेल, एलिया के पास तो एक ही था, मेरे पास 10 है. तुझं पण 10 संपलं, मग he तुझे dried up. उसका तो एक ही आटा का वाळला, तुझे तर 10 वाळतील, मग काय करशील? त्याच्याकडे एक होता, एक वाळला, तुझ्याकडे 10 आहेत, 10 वाळले, तर तू Amen. काय करशील? The danger comes धोका येतो if we get so comfortable in God's rest and provision. देवाने दिलेला विसावा, देवाने दिलेला पुरवठा यामध्ये जर आपण आरामाने राहायला लागलो We की धोका. quit the battle to which God has called us to fight. आणि ते युद्ध आपण जेव्हा सोडायला लागतो की जे युद्ध देवानी लढायला आपल्याला बोलवलेलं आहे, ती लढाई जर आपण सोडली तर डेंजर. What did God tell Elijah? देव एलियाला काय म्हटला? Go and hide at Cherith. करितापाशी लप. He didn't say go and stay at Cherith. तिथे राहा नाही म्हटला, लपून राहा. मराठीत हालेलुया. Amen. राहा नाही, लपून राहा. Temporary blessing. तात्पुरता आशीर्वाद. It's a temporary blessing. हा तात्पुरता आशीर्वाद. No permanent blessings.
कायमचे आशीर्वाद नाहीत. Eternal blessings are in heaven. सनातन आशीर्वाद स्वर्गात आहे. इथं सगळे तात्पुरते Never नसतात. think that if God gives you something, it will last forever on this earth. कधीही असा विचार करू नका की देवाने जर तुम्हाला काही आशीर्वाद दिलेला आहे तर इथं पृथ्वीवर तो तुम्हाला कायम टिकणार आहे It असं नाही. may remain with you for your lifetime or it may remain with you for a season. तुझं आयुष्यभर कदाचित तो आशीर्वाद तुझ्या बरोबर टिकेल, नाहीतर काही काळ काही दिवस तो आशीर्वाद तुझ्या बरोबर टिकेल. Never gloat about, never be proud about even the blessings that come from God because it is for a season. जे आशीर्वाद देवाकडनं येतात त्या आशीर्वादांविषयी पण एवढी बढाई मारू नको, कारण ते काही ऋतूसाठी काही काळासाठी असतात. Amen. Amen. God has blessed you. Be happy in it. Be joyful in it. Praise God for it. देवाने तुला आशीर्वाद दिलेला आहे, त्यामध्ये आनंदी राहा, त्यामध्ये खुश राहा, तृप्त राहा. And when it goes away, आणि तो आशीर्वाद समजा गेला still be rejoicing. तरी आनंदी राहा, Something else is going to be replaced. आणि काहीतरी येऊन त्याची जागा घेणार आहे हे समजून राहा. आमेन. Amen. आमेन. See, the problem with us is we want what we like. पण आपली समस्या काय असते, जे गरजेचं आहे ते मला हवं नाही, जे हवंय ते मला हवंय. I don't want what God likes. I want what I like. मला जे देवाला हवंय ते नको, मला जे आवडतं ते मला हवंय, असे काही लोकांची But पॉलिसी. sometimes when you like what God likes or when you take what God likes, later on you will know that this is what I always liked and wanted. पण कधी कधी देवाला जे आवडतं ते जर आपण आवडून घेतलं आणि आपल्या जीवनात बाळगलं तर तुम्हाला मागावून उलगडेल की मला एवढ्या साऱ्या भरमसाठ गोष्टी ऍक्च्युअली नकोच होत्या, मी उगीच हवं हवं म्हणत राहिलो. हे देवाला आवडलेलं जे देवानी मला दिलंय तेवढंच माझ्यासाठी पुरेसं आहे. Your liking should be according to God's liking. देवाला जे आवडतं ती तुझी आवड बनव, Because God knows what is best for you. कारण देवाला माहिती आहे तुझ्यासाठी काय चांगलं आहे. Because I like what is, now. कारण मला काय आवडतं, जे आत्ता आहे ते मला डोळ्यासमोर आहे ते मला आवडतं. Tomorrow I may not like what I like today. उद्या आज जे मला आवडतंय कदाचित उद्या मला ते आवडणार नाही. हे माणसाचं असं असतं. Are you understanding? कळतं का मी काय म्हणतो. Rachel immediately died. राहेल लगेच वारली, Leah remained a long time. लेया मात्र खूप वेळ राहिली. And it was not Rachel that was buried next to Jacob, it was Leah. आणि राहेलीला याकोबाच्या शेजारी पुरलं नाही, लेयाला पुरलं. Because he saw her and he liked. But God's liking was Leah. यानी राहेलीला पाहिलं आणि आवडली, पण देवाची आवड होती लेया. तर शेजारी पुरली लिया. Rachel died halfway to Bethlehem. राहेल बेथलेहमच्या मार्गात अर्ध्यातच वारली. Always remember, नेहमी लक्षात ठेवा, God never wants us to be comfortable in an area where you stop giving glory to God, where you stop serving God. ज्या भागामध्ये आपण एवढे कम्फर्टेबल आणि आरामदायक होऊन जातो की जिथे आपण देवाला गौरव देणं थांबवून टाकतो, देवाचं काम करणं थांबवून टाकतो, ते देवाला नको असतं. Yes. नको असतं ते देवाला. Anytime he finds that your comforts are drawing you away from him, he will make you discomfortable. कधीच देवाला असं आढळलं की तुझं सगळं सौख्य तुला देवापासूनच आता लांब ठेवायला लागलेलं आहे, तर देव येतो आणि म्हणतो की आता इथं मला थोडा कारभार करायला लागेल. He doesn't want us to be comfortable where we start depending on our own strength. जिथं आपण स्वतःच्या शक्तीवरती आता अवलंबून राहायला लागतो, इतके आपण त्या सगळ्या आरामदायक गोष्टींमध्ये गुरफटून आरामदायक राहायला लागलोय. मग त्यावेळेला देव येऊन पायाखालची जमीन थोडी हादरवतो आणि म्हणतो सीधा चल. मेरे पास सब कुछ है. Abraham said, अब्राहम बोला, I have Isaac. माझ्याकडे इसाक आहे. Whenever you reach that point जेव्हा केव्हा आपण त्या पॉइंट पर्यंत पोहोचतो आणि असं म्हणायला लागतो where की you start saying, I have Isaac, की माझ्याकडे इसाक है, God will say, देव म्हणेल sacrifice Isaac. ला उसको ऊपर, मार उसको, Take him to Mount Moriah. आण त्याला मोर्या डोंगरावर, मार त्याला. God will say, sacrifice your Isaac because you are too comfortable with your देव Isaac. म्हणेल इसाकाची अर्पण चढव, कारण तू इसाका बरोबर खूप आरामदायक राहायला लागलाय. God always demands our surrender. देवाला नेहमी आपली शरणागती हवी असते. Always. नेहमी Surrender, surrender, surrender. शरण 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 शरण. Sometimes we become so established and so familiar with certain things कधी कधी आपण इतके स्थिर स्थावर होतो जीवनात आणि काही गोष्टींशी इतके परिचित होऊन जातो that जीवनात when God changes, की देवानी त्या गोष्टी बदलल्या we don't change with Him. की आपण देवाबरोबर बदलत नाही. We don't like God also changing things for us. आणि आपल्याला आवडत नाही देवाने त्या गोष्टी आपल्या जीवनात बदललेल्या आपल्याला आवडत नाही, खपत आवडत नाही. नाही.
कारण की खूप दिवस तिथंच राहिलं आम्ही. आवडायला लागलं. माझं शेजारी बिजारी मला खूप आवडतं. असं आहे का? ठीक आहे, आता उद्या तुला दुसरीकडे पाठवतो. याचं घर बदल आणि त्यावरही नाही झालं तर मग देव म्हणतो ह्याचं गाव बदल. अंडरस्टँड दिस प्रिन्सिपल ऑफ गॉड. देवाची तत्व समजून घ्या. Comfort always makes you to become shallow towards God. सौख्य चांगलं आहे पण सौख्य आलं, आरामदायक गोष्टी आल्या की माणूस शेवटी देवाविषयीनं उथळ 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 व्हायला लागतो. Praise the Lord. आमेन. Are you understanding? कळतं का मी काय म्हणतो? We will continue next week. पुढच्या आठवडी सुरू ठेव. The Lord is saying, प्रभू म्हणतोय many of you are finding your brooks dried up. तुमच्यातल्या अनेकांना आपले ओहळ वाळलेले दिसत आहेत. Don't worry. काळजी करू नका. ओहोळ वाळला म्हणजे जीवन संपलं नव्हे. Sit there. तिथे थांबा, तिथे बसा. God has plans for you. देवाच्या तुमच्यासाठी योजना आहेत. He is testing you. देव तुम्हाला पारखत आहे. He is sanctifying you. देव तुम्हाला शुद्ध करत आहे. He is checking on you. देव तुझी नाडी तपासत आहे. He is wanting to see whether you change. देवाला बघायचं आहे तू बदलायला तयार आहेस की नाही. He wants to see whether after the brook has dried up also you still stick on to him. देवाला पाहायचंय ओहोळ वाळल्यानंतर तू तिथं बसलेला आहेस की पळून गेलायस. Are things comfortable with you? गोष्टी आरामदायक झाल्या का तुझ्या जीवनात? There is always silence before the storm. वादळापूर्वी शांतता नेहमी निर्माण होते. Not that God is bent upon shaking everything, असं काही नाही की देवाला नेहमी आपल्या जीवनात सगळं हादरवून सोडायला आवडतं. but He wants to test us. पण देवाला आपल्याला पारखायला आवडतं. He wants to test us. देवाला आपल्याला पारखायला आवडतं. God had blessed you. देवाने तुम्हाला आशीर्वाद दिलेला होता. Suddenly you found that your brook is drying up. अचानक तुमच्या लक्षात आलं की तुमचा ओहोळ वाळला आहे. And you are saying, Lord, आणि तुम्ही म्हणायला लागलाय प्रभू I didn't do wrong. मी काही चुकीचं केलं नाही. I still am faithful. माझ्याकडे मी अजूनही विश्वासू आहे. Why is my brook dried up? माझा ओहोळ का वाळला? What wrong did I मी do? काय चुकीचं केलं? You did no wrong, my child. तू काही चुकीचं केलं नाही माझ्या राजा. You did no wrong. तू काही चुकीचं केलं नाही माझ्या मुला. God is sanctifying you. देव तुला शुद्ध करत आहे. God is testing you. देव तुला पारखत आहे. Next week you will study पुढच्या आठवड्यात आपण शिकू at such a time what to do. अशा वेळेला काय करायचं असतं. Say thank you, Jesus. म्हणा धन्यवाद येशू. In everything give thanks. सर्व गोष्टीत प्रभूचे आभार माना. In everything give thanks. सर्व गोष्टीत प्रभूचे आभार माना. Though your brooks are dried up, worship the Lord. जरी तुमचा ओहोळ आटलाय वाळलाय तरी देवाची आराधना करा. Your brook तुमचा ओहोळ is not your final blessing. तुमचा सरते शेवटचा फायनल आशीर्वाद नाहीये. If God is finished with it, you need to finish with it. जर देवाचं त्या ओहोळापासचं काम संपलेलं आहे तू पण संपव. You don't continue where God has finished. जिथं देवानी संपवलंय तिथं तू पुढे जाऊ नको. जे देवानी संपवलं ते तूही संपवायचं आणि देव म्हणतोय तिथं पुढे जायचं. If God has not spoken, sit beside it. जर देव अजूनपर्यंत बोललेला नाहीये तर त्याच्या शेजारी बसून राहायचं. You will not die. तू मरणार नाही. You will not die. मरायचा नाही असा तू. God will not allow his Elijahs to die. देव त्याच्या एलियांना मरायची परवानगी देत नाही. But my brook is dried up. अरे पण माझा ओहोळ वाळला. That is my necessity. ती माझी गरज आहे. It is essential for me to माझ्यासाठी ते live. गरजेचं आहे. In 2 days I will die. नाही तर 2 दिवसात मी मरीन. Okay. ठीक आहे Still sit by the brook. तरी त्या ओळापाशी बस.